स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्या घरामध्ये आपली प्रगती कुणाला देखवत नाही. आपल्याला कंटिन्यू ते रडवण्याच्या पाठीमागे लागलेले आहे किंवा कंटिन्यू आपला अपमान करतात. भले मग ते घरात असो, समाजात असो किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी असो. आपला उद्योग व्यवसाय ज्यावेळेस वाढीस लागतो किंवा जेथे आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्यावेळेस निश्चितच आपले शत्रूही वाढायला सुरुवात होते. अगदी आपल्या ताटात खाणारे, आपल्याला आपलं म्हणणारे, आपण त्यांना आपलं म्हणणारो, ती लोक सुद्धा आपले वैरी बनतात व ती लोकच आपले शत्रू बनतात. ही लोक आपल्या तोंडावरती आपल्यासारखं बोलतात, आपली वाहवा करतात, परंतु आपण 2 पावलं पुढे गेलो की आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात होते. हे पहा, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये पदोपदी तुम्हाला ही अशीच माणसं भेटणार आहे. ही सुरुवात होते ती अगदी आपल्या घरापासून. मी असो, तुम्ही असो, अगदी कोणीही असो, प्रत्येकाला या अनुभवातून जावंच लागतं. ज्यावेळेस आपले सुखीचे दिवस असतात त्यावेळेस आपल्याला जसं गुळाला मुंगळे चिटकावेत तशी लोक चिटकलेले दिसतील, परंतु ज्यावेळेस आपल्यावरती दुःखाचे दिवस येतील किंवा आपल्यावरती वाईट दिवस येतील त्यावेळेस हेच जे सुगीच्या वेळेस आपल्या सोबत होते हे मुंगळे सगळे लांब पळायला सुरुवात होती. परंतु ज्यावेळेस या मुंगळ्यांना आपली गरज लागते त्यावेळेस हे मुंगळे परत आपल्या भोवती जमा होतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पूर्वी लोक अशी नव्हती. पूर्वी लोकांची मानसिकता थोडी चांगली होती. पूर्वी लोकांना माणुसकी ही जिवंत होती. लोकांना माणुसकी कळायची, लोकांना माणूस कळायचा. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता लोकांना फक्त पैसा कळतो, फक्त स्वार्थ कळतो. म्हणून आपणही तितकं सावध राहणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपली म्हणणारी लोकच आपली निंदा नालस्ती करतात, आपली पावलं खेचायला लागतात. ज्यावेळेस आपली प्रगती होते त्यावेळेस बाबा रे याच्याकडे तू एवढा पैसा कुठून आला किंवा याला सर्व काही साध्य कसं होतं, असा नेमका हा करतो काय किंवा ही करते काय की जेणेकरून हिचीच प्रगती होत आहे. आपण तो देवधर्म करतो, कामधंदा करतो, सर्व काही करतो, पण आपलं मात्र काहीच चांगलं होत नाही. त्या व्यक्तीचंच कसं बरं चांगलं होतं. एक नाही हजारो विचार लोकांच्या डोक्यातून येऊन जातात. हे 1000 ठिकाणी आपली वाहवा तर करत नाही, परंतु ही अशी निंदा नालस्ती करतात. मग हीच लोक हळूहळू आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. हीच मित्र, नातेवाईक, हीच आपल्या रक्ताची माणसं, हीच आपल्या परिवारातील माणसं किंवा हीच आपले कलिग, बॉस, हीच लोक आपली वैरी बनतात. वैरी बनणं म्हणजेच ही आपली शत्रू बनतात. ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला रडवण्याचा, कुठेतरी फसवण्याचा यांचा नेहमीच प्रयत्न असतो किंवा नेहमीच आपल्याला अपमानित करण्यासाठी हे तयारच असतात. आपण यांच्यासाठी कितीही करावं, यांच्यासाठी कितीही चांगलं वागा, स्वतःला अगदी चेंज करा, अगदी बदला, तुमचा स्टेटस बदला, तुमचं राहणीमान बदला, तुमची बोलीभाषा बदला, अगदी तुम्ही स्वतः पूर्णपणे बदलून जा, परंतु या लोकांमध्ये काडीचाही बदल होत नाही. तर त्यावेळेस समजून जायचं की आपले म्हणणारे हे आपले शत्रू झालेले आहेत. हे पहा, एक वेळ असं म्हटलं जायचं, पूर्वीचे आजी आजोबा आपले अजूनही म्हणतात, एक वेळ समोर वार करणारा शत्रू परवडतो, परंतु पाठीत खंजीर गुपसणारा शत्रू परवडत नाही. इतिहास साक्षीला आहे हो. या पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूंनी सर्व काही घात केलेला आहे आणि ही लोक खूप घातकी असतात. या लोकांपासून सावध होण्यासाठी, या लोकांना संपवण्यासाठी, या लोकांमधील विचारांना मारण्यासाठी हे जे काही आपल्याला काळी जादू, काळा टोना किंवा कोणती इडापिडा करत आहे, कोणतीही काळी बाधा करत आहे, नजर दोष करत आहे किंवा कोणतीही दोष आपल्याला लावत आहे, या दोषातून आपली मुक्तता होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. पहा, मी कोणत्याही व्हिडिओत असं सांगत नाही की कामधंदा करू नका, फक्त उपाय करा. कामधंदा करायचा आहे, उलट मी म्हणे कामाचं स्पीड 1000 पटीने वाढवा आणि या कामाला, या कर्माला आपल्या नशिबाची साथ भेटावी, आपल्या स्वामीची साथ भेटावी, म्हणून हे उपाय करायला सुरुवात करा. पहा, ज्यावेळेस तुम्हाला कर्माला, तुमच्या कर्माला, तुमच्या मेहनतीला, तुमच्या नशिबाची साथ भेटेल त्यावेळेस तुमची प्रगती इतकी जोमाने होईल की तुमच्या अवतीभोवती जे कोणी होते ना शत्रू, ते सर्व मित्रत्वामध्ये कधी बदलतील नाही, सांगता येणार नाही. त्यांचे विचार स्वतःहून बदलायला मदत होईल. चला तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून अशी छान छान माहिती तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल. याला दिवसाची काही हे नाही, परंतु माझं सांगणं असं आहे, तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी करा. परंतु
ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये शांतता असेल, ज्यावेळेस तुम्हाला कोणीही रोखायला टोकायला येणार नाही, अशा टायमिंगला करा. म्हणजे पहा, एखादा उपाय आपण करतोय आणि कोणीतरी येते, बाबा रे तू काय करते, तू काय करतोय, चल ना इथं जायचं तिथं जायचे, किंवा काहीतरी कामाला लावणार. अशा वेळेस उपाय करायचा नाही. ज्यावेळेस घरात कोणीही नसणार, कोणीही रोखायला टोकायला येणार नाही, अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 2 उपाय सांगणार आहे. दोन्ही उपायामधील जो उपाय तुम्हाला करणं शक्य आहे तो करा. 2ही उपाय करणं शक्य असेल तर 2ही केलात तरी चालेल. सर्वप्रथम पहिला उपाय सांगते. पहिला उपाय लाल किताबमधील 1001% फलदायी लाभदायी ठरणार असा रामबाण उपाय आहे. त्या उपायासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे 2 हिरव्या मिरच्या. या 2 हिरव्या मिरच्या दांड्यासहित तुम्हाला घ्यायच्या आहेत. हे पहा, एकदम दांड्यासहित घ्यायच्या आहेत. माझ्या थोड्या सुकल्यात, अशा घ्या कशाही घ्या, परंतु 2 हिरव्या मिरच्या लागणार आहे. त्यानंतर लोखंडी तवा. आता ताई आमच्याकडे लोखंडी तवा नाही तर ठीक आहे, नाही ते ॲल्युमिनियमचा जरी तवा घेतला तरीही चालेल. परंतु एक लक्षात ठेवा, या तव्यावरती उपाय केला की तुम्ही समजा आता सकाळी उपाय करताय तर तुम्हाला सकाळीच करा. शक्य तुम्ही तर सांगेल सकाळीच उपाय करा, 12च्या आतमध्ये उपाय करा, म्हणजे तुमचा तवा संध्याकाळपर्यंत रिकामा होईल. निश्चित 2 तवे आरामात असतात. नसेल तर पहा, थोडंसं ॲडजस्ट करा. तर शक्यतो लोखंडी तवा घ्या. हा लोखंडी तवा यासाठी घ्यायचा की लोखंडी तवा पटकन थंड होत नाही, जास्त वेळ गरम राहतो, म्हणून लोखंडी तवा घ्यायचा आहे. त्यानंतर खलबत्ता, लोखंडी खलबत्त्याचा दांडा असतो पहा, लोखंडी खलबत्त्याचा दांडा घ्या. ताई लोखंडी खलबत्त्याचा दांडा नाही, काही हरकत नाही. तर लोखंडी तुमच्याकडे जे काही हत्यार असेल, हातोडी असेल, लोखंडी मोठा खिळा असेल, किंवा लोखंडी इस्क्रूचावी स्क्रूड्रायव्हर आपण जो म्हणतो तो मोठा, तो असेल तर तो घ्या. असं लोखंडी थोडंसं मोठं असं घ्या. हे एवढंच साहित्य तुम्हाला यासाठी लागणार आहे. आता काय करायचं, व्यवस्थित ऐका काय करायचं. त्यानंतर एक तांब्या भरून गरम पाणी लागणार आहे. हा, कडकडीत गरम पाणी करून एक तांब्या भरून घ्यायचं आहे. त्यानंतर चिमूटभर हळद आणि तुम्हाला लिंबू, जे आपण लेमन जे आहे ते अर्ध कापून घ्यायचं आहे. उभं कापा, आडवं कापा, कसंही कापलं तरी चालेल. या लिंबाची अर्धी फोड या उपायासाठी लागणार आहे. काय करायचं, हा तवा कडकडीत गरम करून घेतला की त्यानंतर हा तवा उतरवून घ्यायचा. उतरवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. बसायला एक आसन घ्यायचं. बसायला आसन घेतलं की स्वच्छ हातपाय धुवून त्या आसनावरती बसायचं. या ज्या मिरच्या आहेत त्या तव्यावरती, गरम तव्यावरती अशा क्रॉस ठेवायचे. हे पहा, हे अशा प्रकारे क्रॉस ठेवायचे, जसं तलवारी असतात, जसं गुणिलेचं चिन्ह असतं, अशा प्रकारे तुम्हाला या क्रॉस ठेवायच्या आहे. पहा, दांड्यासहित घ्यायचा, दांडा काढायचा नाही, अशा प्रकारे क्रॉस ठेवायच्या. या क्रॉस ठेवल्या की त्यानंतर 2-1 मिनटं त्याच्यावरती ठेवायच्या. 3ऱ्या मिनटाला तुम्ही जे लोखंडी लोखंडी जे काय हत्यार घेतलेलं आहे, मग स्क्रूड्रायव्हर असो, लोखंडी खलबत्त्याचा दांडा असो, किंवा लोखंडी हातोडी असो, काही पण तुम्ही जी काही वस्तू घेतली, समजा काहीच नाही भेटलं तर मोठा खिळा जरी लोखंडी भेटला तो जरी घेतला तरी चालेल. त्याद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, या ज्या क्रॉस या मिरच्या आहेत तव्यावरून मिरच्या उचलायच्या नाही, तव्यामध्येच ठेवायच्या, गरम तव्यामध्ये तशाच ठेवायच्या. त्या दांड्याने ह्या मिरच्यांवरती कंटिन्यू टेचत राहायचं. एकदम आपण ठेचा कसा बनवतो इथपर्यंत त्याला टेचायचं. पूर्ण त्याच्या बिया वगैरे पूर्ण बाहेर आलं पाहिजे. एकदम त्याची बारीक हे झाली पाहिजे, पुडच म्हणते, एकदम बारीक त्याचा असा लगदा झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला या मिरच्या टेचत राहायचं. म्हणजे त्याचे साल वगैरे साईडला होऊन खरडा किंवा ठेचा आपण जो बोलतो त्या पद्धतीने या मिरच्या झाल्या पाहिजे. हे झालं, हे ठेचून झालं की त्यानंतर हे ठेचत असतानाच तुम्हाला काय करायचं आहे, हे ठेचत असतानाच तुम्हाला मनामध्ये कंटिन्यू एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणत राहायचा, किंवा मोठ्याने जरी मंत्र म्हटला तरीही चालेल. मंत्र असा आहे, ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा. 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 हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस बोलायचा आहे. 11 वेळेस मंत्र बोलून झाला की त्यानंतर हा तवा तिथून उचलायचा. कशाने उचलायचा, पकडीच्या साह्याने उचलायचा, कपड्याच्या साह्याने उचलायचा आणि तुमच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा. जेथे मोकळी जागा आहे, जिथे लहान मुलांचा पाय वगैरे लागणार नाही, म्हातारे आजी आजोबा असतील त्यांचा पाय वगैरे धक्का वगैरे लागणार नाही, अशा ठिकाणी ठेवायचा. कारण तो तवा तुम्हाला सकाळी उपाय करता येतं, तुम्हाला संध्याकाळपर्यंत हलवायचा नाही. म्हणून तुम्हाला सकाळी 8ला उपाय करता येतं, संध्याकाळी 8ला तो तवा हलवायचा आहे. 12 तास तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायचा. सकाळी 11ला करता येतं, रात्री 11लाच तुम्हाला तो तवा हलवायचा आहे. एवढी मात्र काळजी घ्यायची.
तर अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे पाय लागणार नाही, जिथे हलवणार नाही अशा ठिकाणी. मग उंचावर ठेवा, खाली बाहेर काही साहित्य असेल तर त्याच्या खाली जरी घालून लपून जरी ठेवला तरी चालेल. कारण कसं बाहेर ठेवला की 4 जण विचारायला येणार, बाबा रे तू इथं का ठेवलं, काय केले काय नाही, तर कुणाला नाही दिसणार अशा ठिकाणी ठेवायचं. हे ठेवलं की त्यानंतरनं जो तांब्या घेतलेला आहे, ह्या तांब्यामध्ये चिमूटभर हळद, गरम पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा. तर त्या तांब्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, जे अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे ते अर्ध्या लिंबाची फोड टाकायची, आणि हे पाणी पुन्हा पकडीच्या साह्याने किंवा कपड्याच्या साह्याने तो जो तांब्या आहे किंवा कलश आहे तो पकडायचा, आणि हे तांब्याभर पाणी तुम्हाला त्या तव्यावरती ओतायचं आहे. जपून ओता, कारण पाणीही गरम आहे, तवाही गरम आहे, म्हणून थोडीशी काळजी घ्या. हे ओतत असताना माझा शत्रू कायमचा संपत आहे, माझा शत्रूचा कायमचा नाश होत आहे, ही संकल्पना कंटिन्यू मनामध्ये ठेवायची. सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा हा मंत्र जरी म्हटलात तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी 8ला उपाय केला, 7ला केला, तर संध्याकाळी 7ला किंवा 8ला, ज्या टायमिंगला सकाळी करतात त्याच टायमिंगला रात्री तो तव्यामधील जे पाणी आहे ते पाणी ओतून द्यायचं. कुठेही पायरी होता, अंगणामध्ये होता, कुठेही ओतून द्या, ते पाणी ओतून द्यायचं, किंवा नाल्यात ओतता तरीही चालेल, किंवा जिथे सांडपाणी होतं तिथे ओतलं तरी चालेल, ते ओतून द्यायचं. त्यानंतर तवा घरात आणायचा, स्वच्छ घासायचा, आणि त्यानंतर तुम्ही यूज केला तर चालेल. या पद्धतीने जर उपाय जर केला तर जो तुम्हाला रडवत होता, जो तुम्हाला त्रास देत होता, तो कायमचा तुमच्या रस्त्यातून दूर होईल. इतका छान, इतका रामबाण हा उपाय आहे. हा लाल किताबमधील उपाय आहे, खाली हात कधीच जाणार नाही. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला सफेद जे ड्रॉइंग पेज आहे, जे आपली चित्रकलेची वही असते, किंवा आपलं जे प्रिंट काढण्याचं जे पेज आहे व्हाईट सफेद जे पान भेटतं एकदम कोरं करकरीत, हे एक पान घ्यायचं किंवा अर्ध पान घ्या, आणि या एक काळ्या रंगाचा पेन घ्यायचा, काळाच घ्या, मार्कर घ्या, बॉलपेन घ्या, जेल पेन घ्या, कोणताही घ्या, फक्त काळ्या रंगाचा घ्यायचा. या पेजवरती तुम्हाला फक्त आणि फक्त काय लिहायचं आहे, शत्रुत्व किंवा सर्व शत्रू नाशाय किंवा सर्व शत्रू विनाशाय असं लिहायचं आहे, किंवा सर्व शत्रू असं लिहायचं आहे. हे लिहून झाल्याच्या नंतर ना पिवळी मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी स्वामी केंद्रामध्ये सहज मिळते, पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळते. या उपायासाठी पिवळी मोहरीच लागणार आहे, एवढी मात्र काळजी घ्या. पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची, ही या नावावरती टाकायची. त्यानंतरनं नावावरती टाकले त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची. चिमूटभर हळद घेऊन ही सुद्धा तुम्हाला त्या नावावरती टाकायची. आता पिवळी मोहरी तांत्रिक उपायामध्ये अतिशय महत्त्वाची असते. पिवळी हळद म्हणजे हळद पावडर ही यासाठी महत्त्वाची असते की ज्या काही वाईट पिढा आहे त्या दूर लोटे, पॉझिटिव्हिटी खेचते. कोणताही व्यक्ती तो निगेटिव्ह असेल त्यातील सगळ्या त्या बाधा दूर करण्यासाठी, आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी हळद घ्यायची आहे. हळद आपलं मित्रत्व बळकट करते, म्हणून हळद घ्यायची आहे. तर हे घ्यायचं. हे घेतल्याच्या नंतरनं याची एक तुम्हाला पुडी तयार करायची. ही तयार केलेली पुडी तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आणि क्लॉकवाईज तुमच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून घ्यायची. क्लॉकवाईज म्हणजे सुलट दिशेने 7 वेळेस तुमच्या डोक्यावरून उतरवून घ्यायची किंवा फिरवून घ्यायची. महत्त्वाचं साहित्य सांगायचं राहिलं. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे येथे मीठ. जे काळं मीठ असतं किंवा जे सैंधव मीठ असतं, काळं मीठ घ्या किंवा सैंधव मीठ जरी घेतलं तरी चालेल. अगदी तुम्हाला ते इतकंसं घ्यायचं आहे, इतकंसं म्हणजे मोठा आपला जो चमचा असतो पोहे खाण्याचा मोठा चमचा, तो 1 चमचाभर तुम्हाला हे मीठ घ्यायचं आहे. हे मीठ तुम्हाला त्या पुडीमध्ये ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलेलं म्हणून सांगत असते, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर पहा, हे मीठ खूप महत्त्वाचं आहे, कारण मीठ हे आपला शुक्रग्रह आणि आपला जो रविग्रह आहे ते त्यांची सांगड घालण्याचं काम करतं किंवा शत्रुत्व नाश करण्याचं काम करतं. पहा, ज्यावेळेस बाळ रडतं, ज्यावेळेस बाळाला कोणताही दोष लागतो, नजर दोष लागतो, त्यावेळेस आपली आजी म्हणते पटकन अगं मूठभर मीठ घे आणि त्याच्या डोक्यावरून ओवाळून टाक, उतरवून टाक, जेणेकरून त्याला लागलेली इडापिडा, नजरबाधा सगळं काही दूर होईल. म्हणून आपल्याला सैंधव मिठाची नजर पटकन निघते, काळ्या मिठाची नजर पटकन निघते, म्हणून हे मीठ घ्यायचं आहे. हे मीठ, हळद आणि पिवळी मोहरी हे सगळं एका पुडीमध्ये ठेवायचं. त्याची पुडी तयार करायची. पुडी स्वतःवरून 7 वेळा क्लॉकवाईज फिरवून घ्यायची. त्यानंतर आपण जिथे झोपतो त्या आपल्या बिछाण्यामध्ये किंवा बिछाण्याच्या खाली, तुम्ही बेडवर झोपताय तर गादीच्या खाली 7 दिवस ठेवायची. ही पुडी हलता कामा नाही. तुम्ही उशी घेताय तर उशीच्या कवरमध्ये ठेवून द्या. उशी घेत नाही तर तुमचं जे अंथरूण आहे त्या अंथरुणाच्या तिथे ठेवून द्या, काही हरकत नाही.
तर अशा ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची. ताई आम्ही अंथरुणात चटईवरती झोपतो, तर तुम्हाला त्या चटईच्या खाली ठेवायची, रात्रभर चटईच्या खाली ठेवायची. दुसऱ्या दिवशी उठलात की अशा उंच ठिकाणी कुठेतरी ठेवून द्यायची. संध्याकाळी झोपताना पुन्हा तुमच्या सोबत घेऊन झोपायची. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. तर 7 दिवस कंटिन्यू ही पुडी तुम्हाला उशाशी घेऊन झोपायची. 7 दिवसामध्ये यातील हे जे मीठ आहे हे हळूहळू याचं पाणी व्हायला सुरुवात होते किंवा हे मीठ कमी कमी होत जातं, हे विरघळायला सुरुवात होती. 7व्या दिवशी 6 दिवस कंप्लीट झाले, 7वा दिवस उगवला का 7व्या दिवशी संध्याकाळी झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी म्हणते अंधारामध्ये ही पुडी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर गेलात की ही पुडी तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायची किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी खड्डा करायचा आणि तिथे ही गाडून टाकायची. हा उपाय तुम्ही दर आठवड्याला जरी केलात तरी तुम्हाला खूप छान अनुभूती आहे. तर कधी करायचा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे. हा उपाय तुम्हाला पिरियड सुतक विटाळ असताना करता येणार नाही, एवढं मात्र काळजी घ्या. हा उपाय सुद्धा खूप छान, खूप रामबाण आहे. हा उपाय करायचा, ती पुडी फेकून दिली की मनामध्ये कंटिन्यू एकच स्मरण करत यायचं की माझा शत्रू कायमचा संपलेला आहे, माझा शत्रू माझ्यापासून लांब गेलेला आहे. सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा या मंत्राचं पठण करत करत घरी यायचं. मागे वळून पाहायचं नाही. आलात की स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं, चूळ भरायची, नंतर बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायची, नंतर झोपायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, दोन्हीमधील जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करा. उपाय खूप छान, खूप रामबाण आहे. मान्य आहे थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण 2 उपाय सांगितलेले आहे. जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करा. हे उपाय केल्यामुळे तुमचा शत्रू स्वतःहून रडेल, तुमच्या मागं पुढे करेल, तुमच्या मागं पुढे फिरेल. इतका छान उपाय आहे. याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलंय विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.